त्यांना थोडं मागे येऊन उभं राहा, थोडंसं असं असं करावं वगैरे, कसं कसं असं असं करावं. छी 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 काही बोलते लेकाचा. त्या शर्टाशिवाय काही दिसून नाही राहिलं तिथून. पेटेंट करू राहिलं का काय? हा? भूतून पेटेंट करू राहिलं का गाडीले? चलो चलो आम्ही जिम मारायला चाललो. दादू आज लेग द्या बरं. हा काय येत नाही ना? उतरतो म्हणजे बाय बाय दादू. बाय. 19 मिनिट प्रॉपर व्हायला वाटते तुला. कैसा हसताय भडवा तू. काल माझ्या का आपल्याला झोपलो किती वाजता माहिती का? 2 वाजता उठून मग पुरा ब्लॉग रेडी केला. रात्री रात्री काहून म्हणून म्हणजे सकाळची काम असते तिथं आज दिवसभर खाली घरी गेल्या दिवसभर काय माझ्या दिवसभर का नाही शेड्यूल खाली जिममधून जसं वापस आलो प्रोटीन घेतलं पूर्ण डायरेक्ट बसतो मी घरी मागवला तो रूममध्ये 75 ब्लॉग एडिट करतो मग तो मोठा ब्लॉग एडिट करतो. माय जिम झालं एडिटिंगले बसतो, जेवण झालं एडिटिंगले बसतो, घुमायला गेलो एडिटिंगले बसतो, आंघोळ केली एडिटिंगले बसतो. बस त्याच्याशिवाय काहीच सांगायचं नाही. काहीतरी अरे हे कापलं नाही. मी तू बंद कर आता, मी एक गोष्ट आणतो. आज मी नव्हतो येणार माहिती आहे का? माझ्या बस झोपणार होतो मी आज. कार आहे त्याला 1x मध्ये तरी गोरा तो कपल हाडका निघाला. माझ्या टाइमला हेच रोमन वगैरे सगळे सोबत होते. हा शील तेच मग सीधा उभा आहे. भारी का भारी वाटते. उठ उठ. धूम धूम टाक टाक सांप्रदायनी. झाले वाटलं का आता उभा आहे खरं तर नाही का बिंदू पाहिजे. किती नाटक करते तो. तुला वाटते म्हणजे लेंग मी याचा दबा पडणार. ठीक आहे ना. खाऊ घाल ना, किती खराब आहे. दालचा खाऊ घाल. हा ए ते आज्यानं खाल्ला पोहा काय करायचं? दालचा बिर्याणी अंडा राईस. अंडा राईस मला नाही जमत ना. मी अबे त्या भाऊ किती मोठा मांडव झाले बिर्याणी त्या भावाला सांगा. त्यांना थोडं मागे येऊन उभं राहा, थोडंसं असं असं करावं वगैरे.
हा चिट्ट्या झाला तिथे लेग असून माहिती आहे, हा तिथे जाऊन बसला आणि मी एकटा मारून राहिलो बाई. जाना बे किती चिट्ट्या. चल. ए काय झालं ते बसला होता काय अभि उभं राहिलो नव्हतो दिले. हा तरी डोंगर मध्ये दम किती माहिती आहे का माणसाचा 20 किलो मारू आला. मारले ना पण तुझ्या तर ते ना म्हणून झोपून आहे तू साल्या. मी नाही मारले. काही नाही मारले तू ना मारले. हट छी बैगन. छुती आहे छी बैगन. आणखी ए, गेला नाही मग अरे भावेश जोशी पाहिजे भाऊ. गेला नाही तू ए विद्यार्थी भावेश जोशी पाहिला. जाणार होता वाटते ना अरे कसा आहे भावेश जोशी. अरे अरे कोणी भाव नाही देता तुले हसला वाढला तो. हसला तो. हसलं तर असंही हसते तू गेला नाही का मग तू जाणार होता वाटते ना राहुलला नाही का आमचं जे जिम ट्रेनर त्यांना त्याला विचारलं गेला नाही म्हणे तू जाणार होता वाटते ना म्हणे तिथं. हा म्हणे कुठं तो का म्हणे म्हशीच्या फोद्यात. नाही पाय तुला काय म्हणतात मला बसू दे म्हणजे बाजीवर. अरे का बाई काम धंदे नाही का दुसरे तुला अबे पगार आहे 16 30,000 खर्च होतो. बोले ना 10,000 देऊन अरे 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 दादू काही नाही. जुन्या काळात जसं जेवण करत होते ना आधी सगळे लोक असं बाहेर बसत होते. हिवाळ्याच्या इथं बसते का नाही तर मला माहित नव्हतं पण आम्ही जेव्हा आम्ही खेड्यावर होतो ना तर खेड्यावर असं बसो मग आजी ते चुलीवर असं जेवण करे स्वयंपाक बनवे आम्ही बाहेर असं बसून चटई वटई घालून जेवण करू. आज पूर्ण आमच्या घरी तसंच सीन आहे. फक्त फरक एवढा आहे का ती जी चूल आहे ना ती आम्ही ना इलेक्ट्रिकवाली आणली. आधी कसं सीन होत होता ती जी चूल होती ना जुनीवाली ते असं फूक मारा लागे ते काय म्हणे आहे त्याला फूकने ना असं फूक मारा लागे तर ते बरोबर तो लहासाचं काय त्याच्यात हे दोघंही बापले की तुझं जाईल बेटा. काय म्हणलं गलत काय म्हणलं तू सांग काय वाटतं त्याला कोण हसले काहीच नाहीये बरोबरच आहे. हा मग कुठं हा कुठं का दाखवता का झालं मग मग काय झालं लोक खाते ना हेच तर पौष्टिक जेवण आहे तुम्ही जे खा लागले ते लोकांना कुठं भेटायला लागलं आजकाल असं. प्युअर ऑर्गॅनिक आहे. हा हे शिगडी पण ऑर्गॅनिक आहे. पहिले माहिती आहे गाड्यावर चालू आहे ते. गाड्यावर काही लाईन नाही फक्त याची जी बॅटरी आहे ना त्या बॅटरीवर लावा लागते. ते बाबा आणली तुम्हीच आणली ना का ताई आणली हिनं आणली म्हणते हिले काय ग्रेड द्यायची गरज नाही. आमचा दादू पण माहिती आहे का खाते म्हणलं बाहेर बसून चटई टाकली पूर्ण. आजी तिथं जेवण करायला लागली कारण आता तिथे कसं बसणं होत नाही त्याच्या गोष्टीवरून म्हणजे पायावरून आता वय झालं ना तिथं तसा सीन होता ते. मला या चूलवरून ते कहावत आठवण आली मैदान तुला इथे आधी हाताला चटका मग मिळती भाकरच बनवून राहिली आई आज पण. आता जे पोळी आहे तुम्ही म्हणसान लाटून कोणती भाकर करते म्हणून ते माझ्यासाठी पोळी चालू आहे. हे बाबाच्या हाताचा भाकर आहे तिथं तर असं हे भाकर हे भाकर अरे हो तुम्हाला दाखवायचं राहिलं ना आज जेवणात काय काय तर हे याले म्हणते आमटी बंजारी त्याला काय म्हणते सोलार आमटी सोला आणि ही जारेर बाटी म्हणजे एकदम कॉम्बिनेशन आहे. तसं तर बंजारीमध्ये हे काहीतरी राहते ना ते वडदेर डाळ आणि ही जारेर बाटी बड्या कॉम्बिनेशन राहते. तर असं आमचं घरचं जेवण चालू आहे सध्या. तेवढं काही मॉडर्न हे नाही काही नाही पण आम्हाला असंच आवडतं. आता मॉडर्न जमाना चालू आहे पण मॉडर्न जमान्यात आम्ही सिम्पल लाईफ जगतो. हा आमचा पहिल्यापासूनच आवडते. आधी ना ते तिथं आईच्या मागं दिसायला लागली चूल तिथं चूल होती ते चूल आम्ही तोडून टाकली कारण आता नवीन आणली ना
ते धूळ आणा माहिती का आणि फुकाचं काम नाही हा, बटन दाबली काय? की झालं. नाही बटन दाबली की दुसरी. हो हे बाय पहिलेचा सीन कसा होता माहिती का ते त्यांना एवढे डोळे दुखे तिचेच नाही आम्ही बी जेवण करायला बाजूला बसलो ना तर आमचे डोळे खराब होऊन जाते येतात पा काहीच सीन नाही बटन वाढवली आहे ना डायरेक्ट आग सुरू बटन बंद केली आग कमी झाली. फुकणीचं कामच ना अरे मी हे ना म्हणलं फुकणी म्हणजे ते फुकणी ते त्याच्या तोंडातून शब्दातून काय आलं फुकणीचं आहे केनकेरीची फुकणी तू म्हणून मी काय दादा, ते भाऊजी असं असं करून हात दुखे म्हणे हे बरी आहे म्हणजे मस्त मुले आणून द्या म्हणे. हो त्याच्यासाठी आणायला पाहिजे आता मी पण जेवण करतो भाकरी आणि आमटी सोल्याची आमटी झाला मग आजचा असाच दिवस होता आपला खतरनाक बाय